नमस्कार, मी हरदास पवार. आजचा व्हिडिओ आहे की काल आपण 2 व्हिडिओ केलेले आहेत. स्वयं घोषणा प्रमाणपत्र आणि रहिवासी स्वयं घोषणा प्रमाणपत्र याच्याबद्दलचे 2 व्हिडिओ आहेत. तर आजचा फायनल व्हिडिओ आपण करणार आहोत. फायनल व्हिडिओ करणार आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज कसा भरतात हा पहा. हा अशा प्रकारचा अर्ज असतो. हे 2 अर्ज असतात. आपल्याला ते माहिती सेवा केंद्रामध्ये नाही तर झेरॉक्स दुकान सेंटरमध्ये आपल्याला सहज उपलब्ध होतील. अशा प्रकारचे अर्ज असतात. 2 अर्ज असतात. असे अर्ज असतात. तर हा अर्ज कसा भरतात, एकदम सोपी पद्धत आहे अर्ज भरण्याचा. आणि जो कालचे ते 2 व्हिडिओ आहेत हे जरा किचकट जरा आपल्या सबस्क्राईबला फोन आले ते मला जास्त किचकट वाटले. मला सोपे आहेत, जरा समजावून सांगा म्हणून तुम्हाला एकदम सोपा अर्ज आहे. एकदम काही जास्त काय. आणि स्वयं घोषणापत्र जे आपलं उत्पन्न दाखला असतो ना हे घेण्याचा, त्याला आपले केसरी कार्ड जर असेल तर त्याला काय दाखला घ्यायची गरज नाही. तुम्ही रेग्युलर अर्ज भरू शकता. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तुमच्यापाशी मी अर्ज भरून दाखवतो. नवीन असाल तर हरदास पवार यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. तर पहा, हा अशा प्रकारचा आहे अर्ज. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज. हा अर्ज कसा भरतात, एकदम इझी ट्रिक आहे. कुठं जायची गरज नाही, कोणाला विचारायची गरज नाही. तुम्ही घरातही अर्ज भरू शकता. आता मी भरत आहे अर्ज माझ्या मिसेसच्या नावाने. तर इथे लिहिलेले आहे महिलेचे संपूर्ण नाव. तर आता माझ्या मिसेसचे नाव लिहितो मी. हे पहा, मनीषा हरिदास पवार हे नाव मिसेसचे. इथे लक्षात ठेवा. नंतर आहे महिलेचे लग्नापूर्वीचे नाव, म्हणजे माझ्या मिसेसचे लग्नापूर्वीचे नाव काय होते ते लिहायचे. आता पहा इथं मनीषा, त्यांच्या वडिलाचे नाव लिहायचे लिंबाजी ढोले. हे यांच्या लग्नापूर्वीचे नाव आहे. याच्यानंतर महिलेच्या लग्नाचे नंतरचे नाव. आता हेच नाव खाली लिहायचे, म्हणजे आता सध्याचे नाव चालू आहे महिलेचे मनीषा हरिदास पवार. हे झाले. नंतर 2 नंबरला जन्मदिनांक. इथं पहा दिनांक, महिना, वर्ष. दिनांक म्हणजे तुमची जन्मतारीख किती आहे, कुठली जन्मतारीख आहे, तर 28. महिना कुठला आहे, 9. आणि वर्ष 1983 असे हे आहे. याच्यानंतर अर्जदाराचा संपूर्ण पत्ता. संपूर्ण पत्ता तर तुम्ही कुठं राहतात त्याचा संपूर्ण पत्ता लिहायचा. आता इथं आम्ही राहतो आहे वडणगेमध्ये. वडणगे, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. जन्माचे ठिकाण तुम्ही कुठं तुमचा जन्म झालेला आहे तिथे लिहायचे. जिल्हा तुमचा कुठला आहे तर यांचा जन्म झालेला आहे कोल्हापूर जिल्ह्यातच, त्याच्यामुळे आपण कोल्हापूर लिहूया. गाव शहर पण तिथं कोल्हापूरच लिहायचं. कोल्हापूर. ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका. आपल्याला ग्रामपंचायत आहे तर ग्रामपंचायतीचं नाव लिहायचं आपले वडणगे ग्रामपंचायत. पिनकोड आपला. आता पिनकोड काय, पिनकोड मला एवढा काय माहीत नाही वडणगेचा. तिथं पिनकोड लिहायचा. तिथं आपण पिनकोड लिहू शकता. त्याच्यानंतर मोबाईल नंबर. आपण मोबाईल नंबर कुठला वापरता तो मोबाईल नंबर लिहायचा इथं. हा नंबर, मोबाईल नंबर. आता प्रायव्हसी असल्यामुळे मी पूर्ण नंबर लिहित नाही. आपला असा 10 अंकी नंबर इथं लिहायचा असतो. नंतर आधार कार्ड नंबर. आधार कार्ड नंबर जो आपला कुठला आहे ना, 12 अंकी आधार कार्ड नंबर असतो आपला. तर हा पूर्ण 12 अंकी नंबर इथं लिहायचा असा. याची पण प्रायव्हसी असल्यामुळे मी पूर्ण लिहित नाही, कारण अर्ज जेव्हा देईन तेव्हा मी लिहितो व्हिडिओमुळं. नंतर शासनाच्या इतर विभागात मार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का. म्हणजे या फॉर्म भरायच्या अगोदर तुम्ही कुठला लाभ घेताय का तिथे लिहायचे असते. होय असेल तर होय लिहायचं, नाही तर नाही असेल नाही स्टिक करायचे असेल. आता इथं होयला स्टिक करायचे, म्हणजे तुम्ही कुठलाही लाभ घेत नाही याचा अर्थ असा. जर तुम्ही लाभ घेत असाल तर दरमहा तुम्हाला शासनाचे किती रुपयाचा लाभ घेता, म्हणजे किती रुपये तुम्हाला शासनाचे अशी पेन्शन वगैरे काय मिळते का, तर इथले लिहायचे असते. 8 नंबरला आहे वैवाहिक स्थिती. मध्ये तुमचे लग्न झालेले आहे का, घटस्फोटित आहे का, विधू आहेत का, त्याचे जे 4-5 ऑप्शन असतात. आपण इथं लिहायचे विवाहित. इथं लिहायचं असे, विवाहाचं असेल तर विवाहित असे लिहायचे. नंतर अर्जदाराचे बँक खाते असलेले बँकेचा तपशील याप्रमाणे. आता बँकेचे नाव काय, तुमच्या कुठल्या खात्यात आहे त्या बँकेचे नाव लिहितं. आता ह्यांचे बँकेचे खाते आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, SBI उदाहरणार्थ.
बँक खातेदाराचे नाव, आता यांचे नाव काय आहे हे असं लिहायचे, मनीषा हरिदास पवार हे झाले. बँक खाते क्रमांक, इथं तुमचे बँक खाते क्रमांक लिहायचे, पासबुकवर जे असते ते. नंतर IFSC कोड असतो हा बँकेचा, ते पण तुम्ही इथे लिहू शकता. बँक खाते क्रमांक, IFSC कोड इथे लिहायचे. त्याच्यानंतर आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे काय, तर आता प्रत्येकाचा बँक खात्याला जोडलेलाच असणार आधार कार्ड, त्याच्यामुळे ते नाहीला टिक करायची, होय आपण आधार कार्ड जोडलेलं आहे असं करायचं. नंतर नारी शक्ती प्रकार, तुम्ही म्हणजे कुठली नोकरी करता का, कुठलं तुमच्याकडे पद आहे का, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, पर्यवेक्षिका, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, सेतू सुविधा केंद्र किंवा सामान्य महिला. शक्यतो करून जास्त करून आपण सामान्य महिलेला टिक करायची, सामान्य महिला. ठीक आहे. नंतर 12 नंबरला आहे, खालील सर्व कागदपत्राच्या प्रती सादर अपलोड करण्यात याव्या. म्हणजे तुम्ही ह्याच्यावर काय काय जोडायचं त्याचे सांगितलेले आहे. आपण आधार कार्ड जोडू शकता, जन्म प्रमाणपत्र असलं तर जन्मपत्र घेऊ शकता. जिथं आपण जन्म झालेला आहे ना त्या ग्रामपंचायत तुम्हाला EG हा तुमचा जन्माचा दाखला मिळू शकतो. काय त्यांची फी असते 10, 15, 20 रुपये, ते देऊन तुम्ही पेड करून जन्माचा दाखला घेऊ शकता. उत्पन्न हमीपत्र काय, तुमचं जर KC कार्ड असेल तर उत्पन्न हमीपत्र द्यायची काही गरज नाही, अर्जदाराचे हमीपत्र पण द्यायची काही गरज नाही. बँक पासबुकची झेरॉक्स द्यायची ह्यांना, अर्जदाराचा एक कलरचा फोटो त्या अर्जला जोडायचा. त्याच्यानंतर टिप आहे, अर्जदाराने सदरचा अर्ज पूर्णपणे भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात यावा. ते सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. काय ते माहिती सेवा केंद्रामध्ये जातं, कारण सध्या अजून कुठे स्कीम चालू नाही, कुठं अर्ज भरायचा कोणाला अजून माहिती नाही, काय शासनाचा अजून GR निघाला नाही कुठं अर्ज द्यायचा. तो तुम्ही डायरेक्ट काय करायचे, अर्ज भरल्यानंतर अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन जमा करण्यात यावं, किंवा त्यांच्या म्हणजे मॅडमला सांगायचं आमचा असा अर्ज आहे तर आम्ही कुठं देऊ, मग ते तुम्हाला ज्या सजेशन करू शकतात. ठीक आहे. आपण त्याच्यानंतर दुसरा फॉर्म भरूया. हे पहा, अर्जदाराचे हमीपत्र हा आहे दुसरा फॉर्म, हमीपत्र आहे. आता मी घोषित करते की अशी खूण करायची, माझ्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न 2.50 लाख रुपयापेक्षा अधिक नाही, त्याला आपण अशी टिक करायच्याला. माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाहीत, आयकरदाता म्हणजे तुम्ही इन्कम टॅक्स कुठला भरत नाही याचा अर्थ असा, आयकरदाता म्हणजे इन्कम टॅक्स तुम्ही कुठला भरत नाही असं टिक करायचं. नंतर मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीचे वेतन घेत नाही, याला पण टिक करायची. मी शासनाच्या इतर विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्या 1500 रुपयापेक्षा जास्त रकमेच्या आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही, त्याला पण आपण टिक करायची. नंतर माझ्या कुटुंबातले सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार नाहीत, टिक करायची. माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, बोर्ड, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य नाहीत, त्याला पण टिक करायची. माझ्या कुटुंबातील सदस्यांचे संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नाही, त्याला टिक करायची. माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर 4 चाकी वाहने, ट्रॅक्टर वगळून, कारण शेतकऱ्यांचा ट्रॅक्टरला नियत वगळलेला आहे, ट्रॅक्टर चालतो असला तर ट्रॅक्टरपेक्षा दुसरं कुठलं वाहन चालणार नाही चालणार, त्याच्यात वाहन असेल तर त्याला ती स्कीम लागू होणार नाही, तर तुम्ही याला टिक करू शकता. नंतर हे खाली पहा, मी वरीलप्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टल ॲपवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्याचं व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक बायोमेट्रिक किंवा वन टाईम पिन माहिती प्रदान करण्यासाठी सहमती देण्यात माझी हरकत नसेल. मी हे देखील सहमती देते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात. मी केवळ शासकीय सेवा व योजनेचा लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागाशी माझे आधार कार्ड KYC वर्णन पुरवण्यास सहमती देत आहे. हे पुन्हा तुम्ही वाचायचे पहिलं. त्याच्यानंतर अर्जदाराची सही, तुम्ही तर सही करायची, महिलेंचे कुठल्या महिलेने अर्ज भरला आहे त्याची सही करायची. आता हिने फक्त हे लिहिलेलं आहे, ह्यांचं वाचायचं एक नोट दिलेलं आहे, सूचना दिलेली आहे. उक्त प्रपत्र केवळ ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या हेतूने माहिती एकत्रित करण्याकरता आहे. म्हणजे ह्यात काय तुमचं फ्रॉड वगैरे काही नाही. 2 नंबरला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर खालील पावती प्रदान करण्यात येईल, तसेच SMS WhatsAppद्वारे प्राप्त होईल. आता म्हणजे तुमचं नाव असं, अर्ज दाखल झाल्यानंतर सदर पावती फाडून देण्यात यावी.
कार्यालयीन कामकाजाकरता आणि इथं खाली लिहिलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्जाची पावती. ते तुम्हाला असे फाडून देतात खाली. नंतर खाली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपला ऑनलाईन ऑफलाईन अर्ज यशस्वीपणे दाखल करण्यात आला आहे. सदर अर्जाचा नोंदणी क्रमांक म्हणजे तुमचा सबमिट झाल्यानंतर तुम्हाला इथं नंबर येतो ह्याचा 5-6 अंकी नंबर असतो. हा नंबर इथं टाकायचा. तर हा अशा प्रकारचा व्हिडिओ आहे अर्ज स्वीकारण्याची सही. जो तुम्ही कोणाला अर्ज देणार ना अंगणवाडी सेविका मॅडमकडे त्याच्यात त्यांची सही असते. तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ आहे. पहा आपल्याला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे करा, सांगा व आपल्या हरिदास पवार यूट्यूब चॅनल लाईक शेअर करा.